नमस्कार. आज आपण बघणार आहोत की उज्ज्वला योजना म्हणजेच की देशभरातील जे करोडो महिला आहेत, हे केंद्र शासनाच्या माध्यमातून एक मोठा झटका या ठिकाणी देण्यात आलेला आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत दिली जाणारी सबसिडी आता 9 गॅस ऐवजी फक्त 4 सिलेंडरलाच दिली जाणार आहे. 5 सिलेंडरवरती जाणारी ₹500 जी सबसिडी होती ती कमी करण्यात आली असून या महिला लाभार्थ्यांना वार्षिक ₹1200 पर्यंतची सबसिडी दिली जाणार आहे. म्हणजेच की पीएम उज्ज्वला योजनेअंतर्गत दिली जाणार आहे. 8 जून 2026 रोजी पेट्रोलियम मंत्रालयाच्या माध्यमातून एक पत्रकार परिषद घेऊन या संदर्भातील अधिकृत माहिती देण्यात आलेली आहे. पीएम किसानच्या उज्ज्वला गॅस योजनेच्या जवळजवळ 7.5 कोटी लाभार्थ्यांना वार्षिक 4 गॅस सिलेंडरवरती सबसिडी दिली जाणार आहे. एकंदरीत आंतरराष्ट्रीय भूराष्ट्रीय परिस्थितीमुळे गॅसचे पेट्रोलियमचे दर वाढलेले आहेत. म्हणजेच की गॅसची सध्याची किंमत ही ₹1600 पर्यंत पोहोचलेली आहे. त्यांच्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना गॅस खरेदी केल्यानंतर प्रति सिलेंडर जवळजवळ ₹450 सबसिडी दिली जाते. प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत ही सबसिडी जवळपास ₹450 सिलेंडर एवढी दिली जात आहे. परंतु एक मोठा म्हणजेच की आर्थिक ताण आल्यामुळे आता माध्यमातून निर्णय घेण्यात आलेला आहे की ₹1600 सिलेंडर प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांना ₹642 दिलं जाणार आहे. हे 4 सिलेंडर सबसिडीवरती मिळणार आहेत. तिथून पुढचा प्रत्येक सिलेंडर हा सर्वसामान्यप्रमाणेच ₹942 या ठिकाणी किमतीला या ठिकाणी मिळणार आहे. एकंदरीत गॅसच्या किमती या ठिकाणी वाढलेल्या आहेत. त्यांच्यामध्ये आता सबसिडी कट केल्यामुळे साहजिकच या महिला लाभार्थ्यांना या ठिकाणी मोठा झटका या ठिकाणी बसलेला आहे. तर पीएम उज्ज्वला योजनेचा हा 4 मोठे बदल या ठिकाणी मोठा बदल झालेला. आता फक्त 4 सिलेंडर या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे व अशाच नवीन अपडेटसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.